ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वसमत शहरात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय। देशाचा स्वातंत्र्य दिन आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे 750वे जयंती वर्ष साजरे करण्यासाठी सायंकाळी वृक्षदिंडी आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि वृक्षदिंडी शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। या दिंडीत वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर पावली खेळत सहभागी झाले होते। या पालखी सोहळ्यात लहान मुलांसह नगर परिषदेचे कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शहरातील नागरिकांनी आणि महिलांनी या पालखीचे आणि वृक्षदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला। या अनोख्या उपक्रमाने स्वातंत्र्य दिन आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधला गेला। नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक डीजी दळवी, माधव सुक्ते, बालाजी सोनवणे, प्रवीण दहिवाळ, दाजीबा भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हा पालखी सोहळा आणि वृक्षदिंडी यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। नगर परिषदेसमोर महाआरती करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली। 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने 2025 हे वर्ष संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष साजरा करावा म्हणून आदेश आहेत। त्या अनुषंगाने नगर परिषद वसमतच्या वतीने आज शहरात प्रमुख रस्त्यावर ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी तसेच वृक्षदिंडी काढण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला। या दिंडीमध्ये स्वच्छता निरीक्षक तसेच भिसे व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेऊन या दिंडीची शोभा वाढवली। नेमका या दिंडीमध्ये संदेश, या दिंडीचा संदेश असा आहे की ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सगळ्याला माहितीच आहे, संत श्रेष्ठ ज्यांना म्हणतो आपण, ज्यांनी सगळ्या जगाला पसायदान हे दिलेले आहे। आता विश्वात मते देवे येणे वागिज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावी त्याने हे असा जो संदेश दिला आहे ज्ञानेश्वर माऊलीने आजपर्यंत, तो ते पसायदान आजपर्यंत सुद्धा सगळ्या आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये बोलल्या जातं, ऐकवल्या जातं। त्यामुळे संत श्रेष्ठ ज्याला आपण पदवी दिलेली आहे ज्ञानेश्वर माऊलीला, त्यांना आज शासनाच्या वतीने तसेच नगर परिषदेच्या वतीने एक मानवंदना म्हणून त्यांचं जयंती वर्ष साजरं होत आहे। 750 वर्ष झाली त्यांनी जन्म घेऊन। त्यानिमित्तानं शासनानं हे वर्ष त्यांचं सप्तशतकोत्तर म्हणजे 75 वर्ष झाली, 750 वर्ष झाली म्हणून हे साजरा करत आहे। आणि त्यानिमित्तानं नगर परिषदेच्या वतीनं शहरातून त्यांची पालखी तसेच वृक्षदिंडी काढण्यात आली। त्या माध्यमातून काही आज कुठे वृक्ष लावण्यात आलेले काय लावले आम्ही 35 ठिकाणी जागा निवडलेल्या आहेत। त्यानिमित्तानं आज पण आम्ही काही जे नगर परिषदेचे सर्वे नंबर मधले ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी अद्यापर्यंत आम्ही जवळजवळ 5000 वृक्ष लावलेली आहे आणि त्याचं वृक्ष संगोपन सुद्धा करत आहे नगरपालिका। वेळोवेळी त्यांच्याकडे लक्ष देऊन ते वृक्ष कसे वाढतील याकडे नगरपालिका लक्ष देत आहे। वृक्षदिंडीमध्ये वृक्ष काही लोकांना वाटप करण्यात आले? हो, वाटप करण्यात आले। ज्यांनी आमच्याकडे मागणी केली की बाबा आम्हाला तुम्ही झाडं द्या, तर आम्ही त्यांना झाडं उपलब्ध करून देऊ। अजून सुद्धा आम्ही नगरपालिकेतर्फे ज्या नागरिक आमच्याकडे येतील की बाबा आम्हाला झाडे द्या, वृक्ष द्या, तर आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ अगदी मोफत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।